भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड भाग तिसरा, त्यामधील पाठ 10वा. दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. सुख लाभते ते उंच राहणीवर अवलंबून नसून ते उंच संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. क्षुधा हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. बघा, आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. आरोग्य सर्वश्रेष्ठ देणगी आहे माणसाने. त्याला काही जण सर्वश्रेष्ठ धनही म्हणते आरोग्य. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. समाधान असलं पाहिजे, त्याआधी संपत्ती नाही मग कोणती. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, पण त्यांना प्रयत्न करत राहा. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जे आपला द्वेष करतात त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. का म्हटलं गेलं असं नसं. जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. म्हणजे आपला कोण द्वेष करत असं आपल्याला धम्म समजलेला आहे, तर आपण त्याचा द्वेष नाही करायचा. म्हणून म्हटलं गेलं आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. काहून माहिती आहे काय, तो द्वेष करून राहिला सामनेवाला तर त्याला त्रास होईल. आपण द्वेष केला तर आपल्याला त्रास होईल. मग आपल्याला धम्म माहीत आहे, तर मग आपण काय द्वेष करायचा. जा बा, आपण माफ करून द्या. जे आपला द्वेष करतात त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत म्हणजे रोगी, ते रोग आहे. तो द्वेष करणं, राग करणं हा रोग आहे. लोभ मोह हा रोग आहे. म्हणून त्याला म्हटलं रुग्णाईत माणसं, हे रुग्ण आहेत. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण आपलं आरोग्य राखलं पाहिजे. म्हणजे धम्माच्या मार्गानं जगणे म्हणजे आरोग्य राखणे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. मग एका का मग तुला शिवाजी राहिला ना, तुला ते बोलू बोलते बाप्पा बसून जायचं. असं नवरा बोलून राहिला, शिवाजी राहिला, बसून जायचं. बोलून राहिला तर बोलून द्यायचं, प्रॉब्लेम सॉल्व. मग दुसराही एकानं आग पेटवली, दुसऱ्यानं आग पेटवली, आग लागते. मग भडकली आग, डायरेक्ट कोर्टात. मग बसा, मग ती चिमून बसते. मग का घरी तर नाही बोलतं, इथं नाही बोलता येत. इथं बोललं तर अंदर तिथं चुपचाप बसतात. दिवस जातो पुढे तिथं. मग तिथं समजूत काढते. समुपदेशन केंद्र असते. आपसामध्ये समजवतात, सांगतात चांगल्या चांगल्या गोष्टी. म्हणून एक गरम तर दुसरा शांत राहायला पाहिजे.
शांत राहिला तर मग ते ज्याचा क्रोधाचा अग्नी आहे तो शांत होऊन जाते, द्वेषाचा अग्नी आहे शांत होऊन जाते. आणि दोघंही राग उत्पन्न केला तर मग आग लागते, त्यानं मग संसार उद्ध्वस्त होते. म्हणून एक गरम तर एक शांत, आणि मग शांत माणसाने गरम माणसाला आपल्यासारखं शांत बनवण्याचा प्रयत्न करावा. गरम माणूस शांत माणसाले गरम करण्याचा प्रयत्न करते, पण शांत माणसानं गरम होता कामा नये. त्यानं शांतचं आपलं बल वाढवून घ्यावं, त्या गरम माणसाला शांत करावं आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करावा. रुग्णायित माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. आता हे का म्हटलं गेलं? लोभी म्हणजे माणूस का नाही पैसा कमवायची काही करते, म्हणजे भेसळ करते. मग तो भेसळ त्याच्यापासून मनुष्य मात्राचा नाश होते. जसा एखाद्या गोळ्या बनवायची फॅक्टरी असेल, दवाया, त्याला असं बाबा बोल लय माल खपवून राहिले का, आपण मालच नाही पुरू शकू राहिलो, मग काय करायचं? भेसळ करायची मग त्या दवायामध्ये, मग ते लोक बिमार पडतात. अशा प्रकारे पैसा कमवणं हे वाईट आहे. ते त्याच्यामध्ये लोभ झाला, लोभ आला तर जातो. त्याची कमाई चांगली आहे, तो समजून घ्या महिन्याचे 1 करोड रुपये कमवून राहिला, त्याचे काही कस्टमर वाढले दवाई घेणारे, तर त्याला अधिक लोभ आला का हे माल नाही पुरू शकलो बा आपण, प्युअर दिला तर आपण नाही पुरू शकत. मग तो भेसळ करते, त्याच्यात पाणी टाकते, हलका माल बनवते, आणि मग हे लोभ त्याचा वाढला. 1 करोड कमवल्या असल्यावरही त्याला अधिक लोभ वाढला का 2 करोड आले पाहिजे चुकीच्या मार्गानं, हा लोभ झाला. मग चांगल्या मार्गात म्हणजे एवढा मोठा पैसा आल्यानंतर तुम्हाला वाईट मार्ग करायचं कामच नाही ना. चांगला माल संपला आपला बंद करून द्यायचं, ते थांबून जायचं, दुसऱ्या दिवशी विकायचं. नाही तर मग काय करायचं? भेसळ करते माणसं, कर म्हणते भेसळ, मग टाक ढळलेलं पाणी, मग त्यांना नासोडा होते, मग ते कर्माचे फळं भोगावं लागतात. म्हणून अशा प्रकारचा लोभ समजून घ्यायचा आहे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. गर्व येतं मग माणसाले, मायापाशी बम आहे, मी बम श्रीमंत, माझ्याजवळ बम ताकद आहे अंगात, मी 1 क्विंटल उचलू शकतो. अहंकार नाही पाहिजे. मग श्रीमंतीचा असो ताकदीचा असो सगळं झिजणार आहे एक दिवस. पहिले मला उचले क्विंटल, तर आता नाही उचलत, आता 50 किलो झालं, ताकद कमी झाली ना आता. तर ह्या गोष्टी कालांतराने बदलत राहतात. जसं एखाद्या माणसाने तारुण्यामध्ये 100 किलो उचलत असून वजन, जेव्हा त्याचं वय वाढते मग त्याचं 50 किलो वजन उचलते, मग त्याला 20-30 किलो उचलते, मग 20 किलो, मग 10 किलो. काही काळ जीवनातला असा आहे ते का 1 किलो वजन नाही उचलत, एवढं जीर्ण हे शरीर होऊन जाते. म्हणून शेती जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषयोपभोगाने नाश पावते. म्हणून विषयानासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. विविध विषयाचा त्याला हे असते, गर्व असते. तर असा गर्व पाळायचा नाही. त्याच्यापासून चळवळ संपली बाबासाहेबाची. ह्या सगळ्या गोष्टी मातृसंघटने तुकडे कशामुळे तुकडे झाले? गर्व आहे त्याले, पदाची लालसा, पदच पाहिजे, मी पाहिजे अध्यक्ष, मी पाहिजे, ह्या मोठ्या पदावर जायची लालसा. बाबासाहेबांच्या मातृसंघटनेचे तुकडे पडलेले आहेत, पदाच्या लालसा. ह्या गर्वामुळे आपसामध्ये एकत्र यायला तयार नाही. कारण काय? अनपढ आहे काय? अनपढ नाही, बम शिकलेले आहे. कारण आहे एकत्र न येण्याचं धम्माचा अभाव, त्यागाची भावना नसणे. त्यागाची भावना नाही आहे, पदच पाहिजे म्हणते. मी पदं घ्यायला तुकडे पाडले, राष्ट्रीय अध्यक्ष झाले, घ्या अध्यक्षपद भोगा.
शेती जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषयोपभोगाने नाश पावते. म्हणून विषयानासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विषयातून द्वेष उत्पन्न होतो. विजयातून द्वेष उत्पन्न होतो. एखादा विजयामधून द्वेष उत्पन्न होतो. विजयातून द्वेष उत्पन्न होतो कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. म्हणजे माणूस जर एखादी रेस जिंकला जरी असेल त्याच्यापाशी धम्म असला पाहिजे. जिंकला काय हारला काय समाधान असला पाहिजे तरच तो खरा योद्धा. नाही तर मग जिंकल्यानंतर जर त्याच्या मनात द्वेष उत्पन्न होत असेल तर तो धम्मापासून दूर आहे असं आपण समजावं. विजयातून द्वेष उत्पन्न होतो कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाच्या भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही. द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही. शांतीसारखे सुख नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही. शरीर दुःख आहे म्हणते. शरीर सांगा काय आफत आहे. शरीर दुःख आहे म्हणते पूर्ण. म्हणजे हे रोगी शरीर आहे. म्हणून म्हटलं गेलं आहे शरीरासारखे दुसरे दुःख नाही. शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. म्हणजे धम्माचे विविध भाग आहे जगण्याचे. धम्माचे विविध भाग आहे जगण्याचे. हे लक्षात राहिलं पाहिजे. आपल्या लक्षात ठेवणे आपत आहे का. एवढं मोठं लक्षात ठेवणं म्हणजे साधं आहे काय. मग सगळ्यात चांगलं आहे का चांगलं जगत राहणे. तर्काने जगत राहायचं. तर्क लक्षात ठेवा. तर्क चांगलं वाईट तर्काने जगत राहायचं. एखाद्याला तुम्ही जर चांगलं सांगू राहिले नाही ऐकत गरम झाला तो सामन्याला आपण नाही गरमाचं तिथून निघून जायचं. मग नाही ऐकत बाप्पा निघून जायचं. समजावलं आपण त्याला नाही ऐकत निघून जायचं. त्याचा अग्नी गरम आहे आपण शांत निघून जायचं. आपण तुला चांगलं समजावलं रे ऐकत कोण नाही आपणही गरम होतो. मग त्यानं अजून अग्नी वाढते. मग नाही ऐकत आपण प्रेमानं सांगितल्यावर निघून जायचं शांत होऊन जायचं. कामासारखा दुसरा अग्नी नाही. द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही. शरीरासारखे दुसरे दुःख नाही. शांतीसारखे सुख नाही. शांत राहायचं. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांत प्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. चांगल्या माणसाचं जीवन खडतरच आहे. हा जीवनाचा खडतर प्रवास आहे. खडे गोटे काटे मुरुम अशा चालत राहतो आपण. जीवनाचा हा खडतर प्रवास आहे चांगल्या माणसासाठी. म्हणून म्हटलं गेलेलं आहे जे विवेकशील आहेत त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्यांशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीड त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणा आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे.
बघा, प्रत्युत्तर येईल, क्रोधायुक्त भाषण दुःखकारक आहे. बघा, क्रोध केला दुःख येणारच आहे. माझा गरज कुठं आहे मग गरम व्हायची? जिथं अन्याय होऊ राहिला तर गरम व्हावंच लागते. मग तुम्ही जर मला शांतीच राहायचा शांतच राहायचा कामच नाही होत. तिथं गरज ओळखली पाहिजे. पण एक लक्षात दुःख येणार आहे तिथं, मग ते भावचक्र आहे. तसं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सांभाळावंच लागेल. पण हे शब्द लागू कुठं आहे? संसारामध्ये. क्रोधायुक्त भाषण दुःखकारक आहे म्हणजे आपण आपल्या संसारामध्ये क्रोधायुक्त भाषण नाही केलं पाहिजे. मग पती असन, पत्नी असन, परिवार असन, क्रोधाने भाषण नाही केलं पाहिजे. ते दुःखकारक आहे म्हणते. आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणा आहेत. बघा, रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणा आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. म्हणजे रथाच्या चाकाला जशी खीळ असते बा, त्याला खीळ लावल्याशिवाय द्राक्षा चालत नाही. तसंच ह्या जीवनाला, आपल्या जीवनाला स्वातंत्र्य पाहिजे, नम्रता पाहिजे, सदिच्छा पाहिजे आणि निस्वार्थीपणा आहेत आपल्या जीवनामध्ये. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. हे आपल्या जीवनात असलं पाहिजे. यानंतर आहे ढोंग. खोटे बोलू नये. 11 ढोंग. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात. तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. तथागत शब्द या जगात फक्त भगवान बुद्धालाच लागते. ते जे बोलले त्यांनी तेच केलं, जसे बोलले त्यांनी तसंच केलं, त्यांना तथागत म्हणतात. सामान्य लोकांमध्ये ह्या गोष्टी नाही होत. तथागत शब्दाचा 0.1% जरी गुणधर्म असला ना माणसाच्या अंगात, तर लय चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. पण काही लोकांच्या अंगात असते 0.1%, 0.2, 0.3. ते तथागताचे त्याला सावली असते, त्याच्यामध्ये कण असते, कण. तथागताचा फक्त त्याला कण भेटलेला असते, कण. म्हणून काही लोक मग लगेच नाही करत, मग महिन्याभरानं करते, 2 महिन्यानं करते. नाही तर मग तथागत, परफेक्ट तथागत फक्त सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध, जे परिपूर्ण आहेत 100%, 100% शुद्ध पवित्र तथागतामध्ये. तथागत नाही तर मग सामान्य लोकांमध्ये आपण तुम्ही त्याला एखादी वस्तू मागितली किंवा काही मागितलं काही, तर मग म्हणते चला तुम्हाला देतो बा थोड्या वेळानं. तर मग म्हटलं गाव द्या ना, नाही म्हणते आता आहेच नाही, बदलले. क्षण बदलते माणूस. एखाद्याकडे समजून घ्या वावर असेल तर समजून घ्या का बा तुला देतो, मला लागली बा नोकरी. आता 1-2 भाऊ असेल, वावर असेल 4 एकर, तर म्हणते मला नोकरी लागली 4 एकर तूच ठेवजो म्हणते. त्याला वाटतं बा भावानं आता आपला हिस्सा सोडला, पण लिहून नाही दिला अजून. मग जेव्हा ते मग नंतर मग काही वर्षांमध्ये बा दे ना ट्रान्सफर करून, नाही म्हणते मला पाहिजे, ते बदलला. तथागताचा गुणधर्म नाही. नोकरी असून त्याला मग ते लालच सुटली, त्याला मग आपल्या मजूर भावाला ते नाही दिलं. पहिले मग बोलला तसा, जेव्हा वडील होते तेव्हा बोलला होता का बा मी येले हे देऊन टाकीन, मला नोकरी आहे बा, मी जगू शकतो, याला शेती जगू द्या. मग त्याला बदलला नंतर तो तथागत, त्याच्याकडे तथागताचा गुणधर्म नाही, फक्त शिकला आहे, पण धम्माचा गुणधर्म नाही, कारण तो बदलला आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. 12 सम्यक मार्गानुसार, सम्यक मार्गानुसरण. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहे, परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. मार्ग विपुल आहे म्हणजे विपुल म्हणजे भरपूर मार्ग आहे बा, अनेक मार्ग आहेत, परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सर्व मार्ग सम्यक मार्गाकडे घेऊन जात नाही. लय मार्ग आहे जाण्याचे, इकडं चारीकडून आहे, हजारो मार्ग आहे, पण सर्वच मार्ग काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे. सम्यक मार्ग हा
केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे. बहुजन सुखासाठी म्हणजे सर्वांसाठी आहे. या भारतामध्ये, जगामध्ये जेवढे लोक आहे, बहुजन लोक, या सर्वांच्या सुखासाठी सम्यक मार्ग आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्व श्रेष्ठ सत्यांमध्ये सत्यच तुष्ट आहे. सत्यामध्ये सत्यच तुष्ट आहे. श्रेष्ठ वैश्विक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. श्रेष्ठ वैश्विक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. म्हणजे बा, त्याला पाहण्याची दृष्टी आहे, सम्यक दृष्टी, तो श्रेष्ठ पुरुष होय. नाही तर पा कोणी आले इकडं भटकले, चालले गेले, काही नाही म्हणते, इकडं चालले गेले वापस. भगवंताच्या काळामध्ये भरपूर भगवंताकडे आले आणि चालले गेले, आले चालले गेले. पण धम्माकडे जो वळला त्यांना धम्माकडेच राहायला पाहिजे, भटकलं नाही पाहिजे इकडं तिकडं. भटकलं तर संपलं. मग विश्वास ठेवला पाहिजे. ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. याच मार्गाने जा. प्रज्ञाशुद्धी याच मार्गाने भेटते, दुसऱ्या मार्गानं प्रज्ञाशुद्धीचा मार्ग नाही. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुष्ट दुःखकंटक कसे काढून टाकाल, दुःखकंटक कसे काढून टाकता येईल हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथदर्शक आहेत. सोन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो. सोन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो. म्हणजे स्वतःची उन्नती ज्याला त्याला स्वतः करावी लागते. सर्व सुष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत. हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व सुष्ट पदार्थ म्हणजे काही क्षणिक पदार्थ म्हणा किंवा क्षणिक सुख म्हणा, हे विनाशाधीन आहेत. जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही. जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया वाचा मनसा आचरा वयाचे 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. म्हणजे ज्याच्यापासून ज्ञान वाढते बा, असा माणसानं उद्योग केला पाहिजे. नाही तर काही केलं, इकला गांजा, इकली दारू, याला ज्ञान वाढते का? ते स्वतःही नाश होते, माणूस दुसऱ्याला नाश करते. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका, दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. जागे व्हा, सुस्त पडू नका, सद्गुणाची कास धरा. सद्गुणी इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त
चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. बघा, चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घन विमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्म नियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्याचे दुर्विकार आसव शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. आहे का? आपणच आहे ना. हे एक मग कधी म्हणते कमी बोला, कधी म्हणते बोला, कधी म्हणते चुपचाप राहा. आपणच आहे. म्हणून म्हटलं गेलं इथं जो सदैव सावधान असतो. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो, बसून राहिला त्यालाही दोष लागते. शांत बसून आहे बा, त्यालाही लोक दूषण लावतात. बापा काही करतच नाही आहे, शांतच राहते बसून. जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात. बापा म्हणजे आणि बोलतच राहते, काय म्हणते आहे, त्यालाही लोक दूषण लावतात. आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. हा काही बोलत नाही म्हणते, गुंगा आहे म्हणते आहे, त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. मग काय करायला पाहिजे? मग बॅलन्स करता आला पाहिजे. कुठं बोलायचं, कुठं नाही बोलायचं, कुठं चूप राहायचं, कुठं कसं राहायचं. याचे माणसामध्ये भांडणं होते, मग बोलायचं कुठं, बोलायची इच्छा आहे मग गाईसोबत बोला, कुत्र्यासोबत बोला, मिट्टू असते मिट्टूसोबत बोला. हे तरी याच्यासोबत भांडणं होत नाही. बोलायची इच्छा असेल तर माणसासोबत बोलले, माणूस नाही ऐकत, झाले भांडणं होणार. नाही पटलं कोणाला भांडणंच होणार. मग बोलायचं कुठं? जिथं बोलायची इच्छा आहे तिथं बोला. जे ऐकू शकतात बा तिथं बोला, जिथं ऐकत नाही तिथं बोलायचं नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. आज समजून घ्या, आपल्याला चांगले म्हटलं उद्या निंदा होणार आहे. परवा चांगले म्हणतील, नंतर अधिक निंदा होईल, अधिक चांगले म्हणून अधिक निंदा होईल. माणूस का नाही, माणसाला ताप येते, ताप जाते, ताप येते, ताप जाते, येते ताप, ताप जाते. माणूस चांगला बनते, वाईट बनते, चांगला बनते, वाईट बनते. आता कधी माणूस रोगी बनते, कधी दुरुस्त होते, कधी रोगी बनते, कधी दुरुस्त होते. चांगलं वाईट होत राहते. आज एखादा स्तुतीकरण आपल्याला चांगला बोलला आणि त्याचं एखादं काम त्याला समजा रागाला आपल्याप्रती, तो निंदा करते, मग चांगला बोलते, मग निंदा करते. असं चालत राहते. म्हणून कायमस्वरूपी काहीच नाही. कारण आज जो तुमची प्रशंसा करते उद्या निंदा करणार आहे, उद्या जो प्रशंसा करते परवा निंदा करणार आहे. निंदा प्रशंसा, निंदा प्रशंसा, निंदा प्रशंसा. रोग बरा होणे चालत राहणार आहे. कारण गरम थंड हे जीवनाचा प्रवास आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध रहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापाचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा. सद्गुणाचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. अप्रमाद म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आसक्तीपासून दूर राहणे म्हणजे अप्रमाद. मग कुठल्याही प्रकारची असो, राग द्वेष लोभ मोहापासून दूर राहणे म्हणजे अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. प्रमाद म्हणजे राग द्वेष लोभ मोह याच्या प्रमादात राहणे, डुबून राहणे हा मृत्यूचा मार्ग आहे म्हणते भगवंत. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत. जो नशेमध्ये आहे ऑलरेडी
मग कोणताही नशा असो, विविध प्रकारचे नशा असतात. रागाचा असते, द्वेषाचा असते, लोभाचा असते, मोहाचा असते, दारूचा असते, गांजाचा असते, पैशाचा असते, अलग अलग नशा असते माणसाला. जो नशेमध्ये आहे त्याला किती सांगा तुम्ही ऐकत नाही, तो मेलेलाच आहे. तो मेला, त्याला काय तुम्ही सांगता मेलेल्या माणसाने? ऐकत नसते मेलेले माणसं. जे जिवंत आहे, ज्यांच्यामध्ये मानवता आहे, ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे, तो ऐकते. ज्याच्यामध्ये माणुसकीच नाही, तो पहिलेच मेलेला आहे, तो ऐकणार नाही. आता शेवटचं 13, सद्धर्म आणि असद्धर्म याचा सकर करू नका. या भाग 3मधलं शेवटचं पॅरेग्राफ 13 नंबरचा. सद्धर्म आणि असद्धर्म याचा संकर करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. जे सत्याला सत्य आणि असत्याला सत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्याला सत्य लाभते. बघा, खरा गणपती लोक ओळखून नाही राहिले. गणपती इथं आहे बसलेले. भगवान बुद्ध, गणपती, ज्याला पाहिजे पुरावा आपल्यापाशी आहे, येऊन जायचं, देतो आपण पूर्ण माहिती पुराव्यासहित. गण म्हणजे लोक, पती म्हणजे राजा. खरा गणपती. लोक सत्याले असत्य म्हणतात आणि असत्याला सत्य म्हणतात, ओळखतच नाही. सत्य इथं आहे, सत्याला सत्य म्हणणे. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते. सगळे भटकलेले आहेत, सत्य लाभून नाही राहिलं. गज हत्तीप्रमाणे ताकद भगवान बुद्धांपाशी होती, त्यांना गजराजसुद्धा म्हणत होते. म्हणजे ज्याच्यापाशी हत्तीचं बळ आहे, 10 हत्तीचं बळ म्हणते भगवान बुद्धाकडे, असं त्यांना उपमा दिलेली आहे. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते. घर नीट शाकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणे असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. घर नीट शाकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनाला तृष्णा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका, धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात. बघा, सुखी होतात. धम्माच्या मार्गाला जाणारे लोक सुखी होतात. मग तुम्ही अलग अलग मार्ग पत्करलेले असते. कोणी नशाचे अलग अलग जे मार्ग असतात, ज्यांना दुःख उत्पन्न होते, ते सगळे मार्ग सोडून द्या. फक्त धम्माच्या मार्गी लागा, म्हणजे तुम्ही सर्वजण सुखी व्हाल. आपण सर्व असंच धम्माच्या मार्गी चालत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू. त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्यानंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधू साधू साधू.